हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि हेल्दी साबुदाणा आणि खजूर म्हणजेच डेट्स यूज करून खीर, की तुम्ही 8 महिने पूर्ण असलेल्या बाळाला देऊ शकता. आणि ही रेसिपी एवढी हेल्दी आहे की ही मदर आणि चाइल्ड दोघेही घेऊ शकतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे 3 ते 4 तास अगोदर मी साबुदाणा भिजायला टाकलेला. हा छोटा साबुदाणा आहे. तुम्ही लहान मुलांसाठी खीर बनवत असाल तर छोटा साबुदाणा वापरा आणि मोठा वापरत असाल तर त्याला पूर्ण मॅश होईपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर इथे एका काचेच्या बोलमध्ये मी 2 डेट्स भिजायला टाकलेत. 3 ते 4 तासानंतर आपले डेट्स एकदम सॉफ्ट होतील तेव्हा मी त्याचे बिया काढून एका मिक्सरच्या जारमध्ये टाकले आणि थोडंसं दूध टाकून याची एक फाईन पेस्ट मी तयार करून घेते. इथे दुसऱ्या बाजूला एका पातेल्यामध्ये थोडंसं दूध गरम करायला ठेवले. दूध गरम होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला खजूरचे काही फायदे सांगते, कारण साबुदाण्याच्या फायद्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवून ठेवला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघून घ्या. डेट्समध्ये चांगल्या प्रमाणामध्ये फायबर आढळतं आणि सोबतच एनर्जीचाही चांगला सोर्स आहे. या रेसिपीमध्ये आपण दूधही यूज केले, जे की कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे आणि बाळाचे बोन्स हेल्दी ठेवण्यासाठी मदत करेल. इकडे दूध उकळल्यानंतर मी त्याच्यामध्ये भिजवलेलं साबुदाणा ॲड करून घेतलं आणि आपली डेट्सची प्युरी होती तेही ॲड करून घेतली. चवीसाठी थोडीशी वेलची पूड ॲड केली. ही डिश 1 वर्षापेक्षा मोठ्या मुलांसाठी म्हणून याच्यामध्ये 1.5 ते 2 चमचे पिठी साखर ॲड केली आणि ड्रायफ्रूट्सची पावडरही ॲड करून घेतली. जर का तुमचं बाळ 1 वर्षापेक्षा लहान असेल तर डेट्स 2च्या जागी 4 टाका आणि साखर पूर्णपणे अवॉइड करा. आता आपली खीर तयार होते तोपर्यंत मी पुढचे काही फायदे तुम्हाला सांगते. तर आपण मुलांना रोज डेट्स देऊ शकतो का? हो, तर देऊ शकतो. एकापासून सुरुवात करून पर डे 2 ते 3 डेट्सपर्यंत तुम्ही वाढवू शकता. खजूर हे हाय कॅलरी फूड असल्यामुळे हेल्दी वेट गेनसाठीही मदत होते. सोबतच कार्बोहायड्रेट्सचाही चांगला सोर्स आहे आणि व्हरायटी ऑफ न्यूट्रिएंट्स याच्यामध्ये आढळतात, जसे की पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन B6 आणि आणखी बरेच काही, जे की अँटीऑक्सिडंटचं काम तुमच्या बाळाच्या शरीरात करतात. तुम्ही ड्राय किंवा फ्रेश डेट्स बाळाच्या डाएटमध्ये ॲड करू शकता. आता आपली साबुदाण्याची खीर बनवून तयार आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.